प्रशांत कोरटकरला राजकीय आश्रय असल्याचा आरोप होऊ लागलाय। कोरटकरला काँग्रेस नेत्यांना आश्रय दिल्याचा आरोप भाजपने केलाय, तर भाजप नेत्याचाच कोरटकरला आश्रय असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केलाय। तर सत्ताधारी आपलं अपयश लपवण्यासाठी खोटे आरोप करत असल्याचंही विरोधकांचं म्हणणं आहे। बघूया। प्रशांत कोरटकर कुणाच्या मदतीने लपून बसला? काँग्रेस नेत्यानं कोरटकरला लपवल्याचा भाजपचा आरोप। भाजप नेत्यानं प्रशांतला आश्रय दिल्याचा प्रत्यारोप। प्रशांत कोरटकरला अटक झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नव्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या। फरार असताना प्रशांत कोरटकरला एका काँग्रेस नेत्यानं आश्रय दिल्याचा आरोप भाजपने केला। प्रशांतला लपून बसण्यासाठी काँग्रेस नेत्यानंच मदत केल्याचा दावाही भाजप आमदार परिणय फुकेंनी केलाय। तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याकडे लपून होते आणि यामागे निश्चितच कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती हे स्पष्ट झालेलं आहे। आणि कुठेतरी कोरटकरला या प्रकारचं काहीतरी वक्तव्य करून कोरटकरबद्दल मला असं वाटतं की काहीतरी आपण दिशाभूल करतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात प्रशांत कोरटकरला आश्रय देणारा नेता काँग्रेसचा असल्याचा आरोपाचा पुनरुच्चार केला। आता कोरटकर पकडलं, त्या कोरटकरला कुठे पकडलं, कुठे लपून बसला होता? तेलंगणामध्ये आता कोणाच्या घरी तुम्ही सांगता, मी सांगणं योग्य दिसत नाही, पण कोण त्याला आश्रय देऊन बसला होता जरा बघा ना नाना भाऊ। प्रशांत कोरटकरला आश्रय देणाऱ्या नेत्याचं नाव बहुतेक काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना माहीत असावं, त्यामुळेच त्यांनी संबंधित कार्यकर्ता काँग्रेसचा नसून तो भाजपशी संबंधित असल्याचा पलटवार केला। स्वतःचं पाप लपवण्यासाठी काँग्रेस नेत्याचं नाव घेतात आणि तो कुठलाही नेता नाही, काँग्रेसचा त्याच्याशी काही संबंध नाही, तो भाजपचाच कार्यकर्ता आहे। विरोधी पक्षाकडे बोट दाखवून आपलं अपयश झाकून ठेवण्याचा प्रकार सत्ताधारी करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय। परंतु तुमचं सरकार करतं काय? एवढी पथकं नेमून उठसूट काँग्रेसच्याकडे नाही तर विरोधी पक्षाकडे बोटं दाखवायची आणि आपलं पाप झाकायचं, ही काही पक्षाला आता सवयच लागून गेलेली आहे। कोरटकरला राजकीय आश्रय देणाऱ्यांचं नाव समोर आलं पाहिजे अशी सगळ्यांची मागणी, पण एकीकडे नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे प्रशांत कोरटकरच्या नावानं शिमगा करत असताना एक कथित काँग्रेस नेता जर प्रशांतला आश्रय देत असेल तर ही बाब गंभीर म्हणावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।